टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्हा हा नाव उद्योग जिल्हा म्हणून सर्वत्र गणला जातो। हिंगोली जिल्ह्यात उद्योग नसल्यामुळे प्रशासनाकडून नेहमीच उद्योजकांना प्रोत्साहन दिलं जातं। यानंतरही हिंगोली जिल्ह्यात उद्योग लावण्यास उद्योजक हे अनुत्सुक असतात। मात्र अशा परिस्थितीत हिंगोलीत 5 मित्रांनी एकत्र एक मोठा उद्योग उभारला आहे, जो की हिंगोली जिल्ह्यातील पहिला उद्योग म्हणून नावलौकिकास आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात तोंडापुरी इथं वारंगा ॲग्रो फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून माता भवानी जॅगरी पावडर उद्योग चाचणी गणित हंगाम 2025 गहाण व मोळी पूजा समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला। हा उद्योग सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या मित्रांनी साकारला आहे। यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, नांदेडचे प्रसिद्ध डॉक्टर अंकुश देवसरकर, आखाडा बाळापूर येथील व्यापारी विजय भंडारे, पत्रकार शेख सलीम शेख चांद साहब यांसोबतच शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे या 5 जणांनी मिळून हा हिंगोली जिल्ह्यातील पहिला जॅगरी पावडर उद्योग सुरू केला आहे। या कार्यक्रमास परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी, वाहतूक ठेकेदार, प्रतिष्ठित नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उद्योगामुळे परिसरातील शेकडो युवकांना रोजगार तर मिळणारच आहे, याशिवाय ऊस उत्पादक शेतकरी यांचा ऊस साखर कारखाने नेण्यास टाळाटाळ करत होते, त्यांना मोठ्या प्रमाणावर या उद्योगाचा फायदा होणार आहे। जॅगरी पावडरची मागणी दिवसेंदिवस वाढत असून याचा निर्णय भारतातच नाही तर भारताबाहेरील देशात सुद्धा करता येणार आहे। खरं तर हिंगोली जिल्हा हा नाव उद्योग जिल्हा म्हणून शासनाने घोषित केलेला आहे, परंतु माता भवानी जॅगरी पावडर उद्योग हे वारंगा ॲग्रो इंडस्ट्रीज संचलित हा उद्योग आहे आणि हिंगोली जिल्ह्यासाठी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी हे एक संजीवनी देणारा हा उद्योग आहे आणि यामध्ये जवळजवळ दररोजचं 1200 टन ऊस गाळप होणार आहे आणि हे गुळ पावडरचा हा उद्योग आहे। आपल्या जिल्ह्यातील हा एकमेव उद्योग आहे आणि या उद्योगाच्या मार्फत हजारो शेतकऱ्यांना आणि कामगारांना रोजगार मिळणार आहे आणि जवळजवळ 500 ते कोटीच्या वरची उलाढाल असलेला हा उद्योग आहे आणि जवळजवळ 10 ते 15 हजार शेतकऱ्यांना आणि कामगारांना आणि आजूबाजूतील परिसरातील व्यावसायिकांना हा रोजगार देणारा हा उद्योग आहे आणि आज आम्ही हा उद्योग सुरू करण्याचा आम्हाला आनंद आहे। आम्ही 5 जण, राजेश्वर पतंगे साहेब, विजय पाटील भोंडारे साहेब, सलीम भैया आणि राजेश्वर शिखरे साहेब असे 5 जण मिळून आम्ही हा उद्योग गुळ पावडरचा उद्योग कारखान्याची सुरुवात आजच आम्ही केलेली आहे। आपले आदरणीय आमदार संतोषरावजी बांगर साहेबांच्या हस्ते मोळी पूजन आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम झाला आणि आजपासून आम्ही क्रशिंग सुरू करत आहोत। आमची कॅपॅसिटी 1000 मेट्रिक टनची आहे आणि आपण आता विचारलं की बाबा तुम्ही हा विक्री कशी करणार आहात, तर आता आपण सगळे पाहत आहोत की लोकांचा गुळाच्या चहाकडे प्रभाव फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे की आपण हे गुळाचा पावडर करतोय तोही म्हणजे विदाऊट केमिकल आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही। जसं आपल्या साखरेत केमिकल येते परंतु गुळामध्ये आपण जे वापरायलो त्याच्यात केमिकल नाही, त्यामुळे हे शरीरासाठी आरोग्यवर्धक आहे आणि मुळात आता याची जी विक्री आहे, आपण चांगल्या उच्च क्वालिटीची जर आपण पावडर काढली तर विदेशात खूप मोठ्या प्रमाणात याला मागणी आहे। मला एक असं म्हणायचं आहे, कळमनुरी तालुक्यामध्ये हा पहिलाच कारखाना नाही आहे, फक्त जॅगरी पावडर हा पहिला कारखाना आहे। आपल्या मतदारसंघामध्ये यापूर्वी 2 कारखाने आहेत, एक शिवूरचा कारखाना आहे, डोंगरकड्याला भाऊराव चव्हाण कारखाना आहे। या दोन्ही कारखान्यामध्ये जे आतमधलं जे ब्रॅकेट गेटकिन म्हणल्या जात गेलं त्या शेतकऱ्याला न्याय भेटत नव्हता, त्या शेतकऱ्याची व्यथा होती, 15-15 महिने ऊस जात नव्हता। या संकल्पेतून आम्ही, कारण इथं उजवा मेन पाण्याची कमतरता नाही, त्यामुळे इथे ऊसाचं उत्पादन जास्त होते, यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी आम्ही ह्या कारखान्याचा उभारणीचा निर्णय घेतला। यापूर्वी माझ्या मनामध्ये 5-6 वर्षापासून चाललेला होता, कारण का माझे मित्र मारुतरावजी कवळे गुरुजी यांनी 600 प्रति मेट्रिक टनचा सिंधी येथे पहिला प्रोजेक्ट केला
आणि ते माझ्या घरी आले आणि तुम्ही काहीतरी करा या माध्यमातून माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली. त्या माध्यमातून आम्ही 5 जण मिळून हा कारखाना उभारणीसाठी घेतला.